झाले. आज खूप आनंद वाटतोय की 21 वर्षाची सर्व्हिस झाली आणि हे घरी आलं. 21 वर्ष कशी कोणी सांगू शकत नाही हो. फौजी आपल्याला वाटतं गव्हर्नमेंटचा जॉब आहे, गव्हर्नमेंटचा पैसा आहे, पण गव्हर्नमेंटचा पैसा कसा आहे तो आपल्याला काय समजायला त्याग करावा लागतो. खूप कठीण आहे. आपल्याला वाटतं की खूप पैसा येतो, त्या पैसा कसा जेव्हा आपण ड्युटीला भरती होतो, आई वडील सोडतो, मुलं बाळ सोडतो, पत्नीला मारावर सोडतो, देशाची सेवा करतो. ते इतकं सोपं नाही हो. आपल्याला फक्त काय दिसतं, गव्हर्नमेंटचा जॉब दिसतो, तो येणारा पैसा दिसतो, तो जॉब येणार पैसा येणार. पण त्या सैनिकाने आपला जॉबसाठी आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या आई वडिलांना, पत्नीला, मुलीला कसं सोडून जातं आणि इतकं कठोर करून त्यांना जावंच लागतं ड्युटीवर. संपली तर जावंच लागतं. ऊन आलं, वादळ आला, आपण घरात जातो, पण फौजी मात्र घरात नाही जातो, तिथंच असतो. का? कारण की तो देशाच्या सेवेसाठी तो तिथं उभा असतो. कितीही बर्फ पडला, बर्फ कधी लागला तरी तिथून नाही. असं माझा फौजी असतो, असं माझा फौजी असतो. रडू नको बेटा, नीट बोल, रडू नको. माझ्या फौजीविषयी बोलला आणि कागदावर ना खूप हे आहे हो. कागदही संपेल, पेनही संपेल आणि कॉपी संपेल, तरी माझ्या फौजीविषयी मला लिहिणं खूप अपुरं पडेल आणि सांगायला दिवस रात्र मला कमी पडेल. असा माझा फौजी असतो. आपण 2-3 दिवस गावाला गेलो की घर सुन्न वाटतं. 2-3 दिवस गावाला गेलो तर आपल्याला घर सुन्न वाटतं. माझा फौजी 3-3 महिने एकटे तिने देशाच्या सेवेसाठी जातो. असा माझा फौजी असतो, असा माझा फौजी असतो. त्यांच्या पायातलं रक्त जमिनीवर सळसळतं, पायातलं रक्त जमिनीवर सळसळतं. तेव्हा माझा हा कुंकवाचा टिळा कायम असतो. जोपर्यंत ते रक्त जमिनीवर आहे ना, तोपर्यंत माझा टिळा कायम आहे. विचारा त्या आईला, विचारा त्या वडिलांना की त्यांनी आपला एक मुलगा देशाच्या सेवेसाठी पाठवलाय. विचारा त्या भावाला, सैन्य दलात 21 वर्षाचा भरती झाले. विचारा त्या बहिणीला, 21 वर्षापासून त्यांनी ना कधी राखी बांधली आहे, ना कधी भाऊबीजेला ओवाळणी केली आहे. किती कठोर असेल ना. भाऊबीजेला सुट्टी मिळते ना कशाला. भाऊ बहिणीला नीर देतो, ताई मी येईल पुढच्या भाऊबीजेला, मी येईल पुढच्या रक्षाबंधनला. असे 1-1 वर्ष निघत जातात ना. भाऊ बहिणी मिळतात, टीका लावते, काय करते, बहीण पोस्टाने राखी पाठवते, भाऊ मित्राकडून राखी बांधतो. आमचं लग्न झालं.
सामील होऊ शकत नाही, आम्ही सामील होऊ शकत